प्लेयर आहेत. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू 10-12 पावलांचं रन घेऊन पहिला चेंडू ब्लॉक वरती जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट, पहिला हादरा. पहिल्या चेंडूवरती सुंदर गोलंदाजीचा नजारा पेश केला अमोलने. स्लोअरवर चेंडू टाकला होता तो म्हणजे फुल लेंथ एरियावरचा चेंडू होता. चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा डीप लॉंगॉनच्या विजनमध्ये, परंतु त्या ठिकाणी फटका फसतोय. क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आणि पहिला गडी बाद होतोय. पहिला विकेट गेल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय प्रणिल. प्रणिल फांडरे देखील एक उत्कृष्ट नावाजलेला फलंदाज आहे. त्यांच्याकडून देखील मोठी अपेक्षा आहे संघासाठी. प्रणित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अमोल वैराग. पुढचा चेंडू आणि आता मात्र जोरात पुन्हा एकदा यश लागते. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडू निघाला सीमा रेषा पार. चौकार 4 धावा. खोलले गेले. चेंडू झाले 2, गडी झालेत बाद 1 आणि धावा झाले 4. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती प्रणित. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमोल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूला सुंदर प्रकारे फेस केले ते प्रणितने. बघूया पुन्हा एकदा कशा प्रकारची गोलंदाजी करते. पुन्हा एकदा प्रणित आणि आता मात्र पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक झेल खाली आणि आता पुन्हा एकदा 1 more विकेट काउंट. संतोषाने पकडलेला झेल आहे. सुंदर प्रकारचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. उमरोली गावचे सुपुत्र संतोष डावखुरा फलंदाज आहे. कोणत्याही प्रकारची चूक केली नाही. डायरेक्ट चेंडू जाऊन विसावला तो म्हणजे संतोष यांच्या हातामध्ये. दुसरा गडी बाद झाले. प्रणित यांच्या रूपामध्ये पुन्हा एकदा धक्का मिळालाय. प्रणित बाद झाल्यानंतर येत आहेत लंकेश. स्ट्राईक वरती आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत समीर. बघा या ठिकाणी पुन्हा एकदा वेगळे या ठिकाणी समीकरण रचले गेले अयांश फायटर या संघाकडून. आणि आता पुन्हा एकदा फुल टॉल चेंडू आणि मात्र फुल टॉल वसूल सीमा रेषा पार. सहा धावेने पुन्हा धावसंख्या वाढली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 10 या धावसंख्येवरती. मात्र जमेची बाजू आहे अयांश फायटर संघासाठी. 2 गडी बाद केलेत परंतु तितकेच ताबडतोब फलंदाजी मात्र अजून थांबलेली नाही. आता मात्र पुन्हा एकदा थोडंसं कमबॅक केलंय. अप्रतिम गोलंदाजी. स्लोवर 1 चेंडू टाकला होता. घुडलेन तिरावाचा चेंडू त्यामुळे व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. लंकेश यांच्या निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिले षटक मार्गस्थ. धावसंख्या झाले 10. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. एक षटकार आणि एक चौकार वगळता आतापर्यंतचे चेंडू सुंदर प्रकारे हाताळले ते म्हणजेच अमोल वैराग याने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने लंकेश यांसाठी. आता मात्र पुन्हा फुले यावरचा चेंडू संतोष आहे झेल खाली आणि झेल सुटली गेली आहे. जीवनदान मिळते. ये तो लॉलीपॉप था, लड्डू था. शादी का समय नहीं, लड्डू बांटने का समय नहीं, क्रिकेट का समय है. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. आता मात्र जीवनदान मिळते. सोपा झेल त्या ठिकाणी सोडला गेलाय. संतोष यांच्याकडून थोडीशी मिसअंडरस्टँडिंग. लंकेशचा हा झेल कितपत महाग ठरेल. धावसंख्या झाली ती 11. 1-1 दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे.
वेदिका ध्रुवी 11 संघाची धावसंख्या झाली 11. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. प्रेम गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू स्लोअर वर फील्ड टॉस टाकला होता. अलाउन द कार्पेट शॉट खेळलाय. डीप मिड विकेटला चाललाय चेंडू. एकच धाव आणि एका धावेवरती समाधान मानतायत समीर आणि लंकेश. एका धावेने धावसंख्या वाढली गेली. प्रेम आहे गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा पहिला चेंडू फेस करतोय समीर. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू आणि आता मात्र चेंडूला बिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू निघालाय सीमारेषा पार. षटकार. चेंडूला बघा ऑफ साईडचा चेंडू होता त्याला खेचून घेतलाय आणि चेंडू भिरकावून देतो. म्हणजे मिड विकेटच्या डोक्यावरून षटकारांसाठी 6 धावा मिळाल्यात. 6 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली वेदिका ध्रुवी 11 संघाच्या. पुन्हा इथे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रेम पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पळांतरण घेऊन पुढचा चेंडू पुन्हा एकदा तसाच बघा. आता लावून द कार्पेट शॉट घेत आहे. डीप मिड विकेटच्या ठिकाणी चाललाय चेंडू. एकदा आपण होते दुसऱ्या धावेसाठी बघूया रनआउट संधी परंतु नाही. एकाच धावेवरती समाधान मानतायत. सुंदर त्या ठिकाणी कॉल रिसिव्ह केला गेला दोन्ही फलंदाजांमध्ये. लंकेश आणि समीर दोन्ही फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा प्रेम पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू असेल लंकेश यांच्यासाठी. आता मात्र पुन्हा एकदा स्लोअर वन जोरदार अपील लाऊड अपील होते परंतु कोणत्या प्रकारचे रिएक्शन पाहायला मिळाले नाहीत. ते म्हणजेच पंचांकडून निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. थोडंसं कमबॅक केले प्रेमने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत प्रेम. स्ट्राईक वरती लंकेश पंचांच्या डाव्या बाजूने पुढचा चेंडू असेल. आता फुल्लेंती रावाचा चेंडू उंच तडावलाय. झेलची संधी आहे. झेल खाली येतोय बघूया क्षेत्ररक्षक आणि सुंदर प्रकारचा झेल टिपलाय. गडी बाद होतोय. पुन्हा एकदा लंकेश बॅक टू पॅव्हलियन. दलात कार्यरत असणारे आपण निलेश जी यांना पाहतोय फलंदाजीसाठी चाललेत. जवळजवळ दुपारच्या सत्रातील आपण सामने या ठिकाणी पाहतोय. स्ट्राईक वरती निलेश गोलंदाजी मार्कवरती पण एकदा प्रेम पंचांच्या डाव्या बाजूने. पहिला चेंडू फेस करतील निलेश. पहिला चेंडू उंच तडावलाय. डीप कव्हरच्या वरून चाललाय. एक धाव होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय. सुंदर आणि बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि 2च धावांवरती या ठिकाणी समाधान मानतायत. धावसंख्या झाली ती म्हणजे 21 धावा. 2 षटक समित्यांखेर धावसंख्या झाल्या 21 धावा. यानंतर आपण लगेच टॉस करून घेणार आहोत. भागळे ब्लास्टर वर्सेस ओम साई 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉससाठी या. भागडे ब्लास्टर वर्सेस ओम साई 11 दोन्ही संघाच्या केंद्राने विनंती आपण टॉससाठी या. चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतोय. बघूया कशा गोलंदाज असणार आहे. स्ट्राईक वरती आपण मात्र पाहतोय समीरला. नॉन स्ट्राईक वरती निलेश. हे दोन्ही फलंदाजांकडून आता मात्र मोठे ब्लास्ट होण्याची शक्यता आहे परंतु तेच ताकदीचे आपण गोलंदाज देखील पाहणार आहोत. अव्याश अयांश फायटर 2 ह्या संघाकडून गोलंदाज आहेत अमर
पहिला चेंडू अमर यांचा सुंदर गोलंदाजी होते. शॉर्ट पिच चेंडू होता. मिडियल एसटी वरचा चेंडू होता, परंतु फ्रंट फूट वर येऊन त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता समीर यांचा. थोडासा फसतोय. निर्धाव चेंडू सांगतो ते. पुन्हा एकदा अमर पंथाची डाव्या बाजूने पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. अलाउन द कार्पेट चेंडू निघाला मिड विकेटच्या दिशेने आणि एक धाव मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागते. महाराष्ट्र दलात कार्यरत असणारे आपण पाहतोय निलेश, तर महावितरण वीज मध्ये कार्यरत असणारे गोलंदाज अमर यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू कट केलाय. चेंडू चाललाय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून मिस फील्ड होते. चेंडू निघाला डीप थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. दोन्ही फलंदाजांनी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाल्या. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 ह्या धावसंख्येवरती वेदिका ध्रुवी 11 संघाची. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूचा खेळ अजून बाकी आणि आता मात्र सुंदर गोलंदाजी. त्या ठिकाणी सुंदर गोलंदाजीचा नजारा पेश केलाय. फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद झालेत. पुन्हा एकदा एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये घडी बाद झालेले आहेत. चार चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. धावसंख्या झाली ती म्हणजेच वेदिका ध्रुवी 11 संघाची 24 धावा. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अमर यांचा आणि पुन्हा एकदा उंच चढवण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल सुटते. जीवनदान मिळते आणि बघा आता मात्र दुसऱ्या धावेसाठी गडी बाद आणि विकेट बघा कोणाची जाते. समीर बाद होतोय. धाव संख्या झाली ती म्हणजेच 25 धावा. 5 गडी बाद झालेत वेदिका ध्रुवी 11 संघाचे. न्यू बॅटर स्ट्राईक वरती. या षटकातील काही चेंडू शिल्लक आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. धाव बाद गडी बाद होतोय. 6वा विकेट या ठिकाणी पडतोय. धाव संख्या जाऊन उपस्थिती म्हणजेच 25 धावांचं डोंगर असले. 26 धावांसाठी टार्गेट दिले ते म्हणजेच अव्याश आयन्स फायटर या संघाला. 18 चेंडू आणि 26 धावा बनवायचे आहेत. बघे कशा प्रकारची फलंदाजी करणार अमोल वैराग आणि साथी फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असणार समीर यांच्यामध्ये समीर आणि अमोल यांच्यामध्ये जुगलबंदी आता मात्र पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण आजच्या याच्यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा टॉस करून घेतोय. भागडे ब्लास्टर वर्सेस ओम साई 11. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करून घेतोय. टॉस केला जातोय. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच ओम साई 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. भागडे ब्लास्टर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. याने देखील तयार आहे. याच्यानंतर आपला लगेच सामना होतोय. जाऊया पुन्हा एकदा डीजेच्या माध्यमातून आपण सुमधुर संगीत ऐकूया. त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने रुख करू.
सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये जायचं आहे. सुमधुर संगीत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. युवा क्रीडा कमिटी मंडणगड कशा प्रकारचे कार्यरत आपली या ठिकाणी कार्यकर्णी आपण या ठिकाणी पाहतोय. मंडणगड तालुका प्रीमियर लीग यासाठी जी असणारी कार्यकर्णी आहे. अमोल वैराग अध्यक्ष आहेत. श्याम शिगवन उपाध्यक्ष, सुनील गायकवाड कार्याध्यक्ष, त्याचबरोबर सुधीरजी करावडे असतील, प्रशांतजी पोस्टुरे असतील, विकासजी खांबे असतील, कौशिकजी पोस्टुरे असतील, भिकू मामा मालक आहेत, वरिष्ठ सल्लागार मार्गदर्शक, उपसचिव म्हणून आपण प्रदीपजी बेर्डे आहेत, निलेशजी मोरे आहेत, प्रत्येश पवार, सुनीलजी पोस्टुरे आहेत, प्रितेशजी नाडकर आहेत, मनोजजी बागडे आहेत, निलेशजी मांजरेकर, अन्य साथी आपण त्या ठिकाणी पाहतोय. संजय पातेरे, संजय शिगवन, उमेश झाडशे, विजय भागडे, चेतनजी महाबदी, सचिनजी शिगवन, निलेश जगताप, योगेश कोबनाक, विनायक कावनकर, महेश महाबदी, योगेश रक्ते, निलेश धामणे, नितेश धामणे, निलेश धामणे, सुरेंद्र दळवी, रोहन बैकर, स्वप्नीलजी शिगवन, मंगेश ठोंबरे, गीतेश पवार, निलेश जगताप, सुशील गोटल, निकेश बोलाड यांनी प्रतीक वैराग ही संपूर्ण कार्यकारिणी ह्या MPL साठी आपण पाहतोय. मंडणगड प्रीमियर लीगसाठी दरवर्षी या ठिकाणी आपल्याला टुर्नामेंट पाहायला मिळत असतात. पुन्हा एकदा पहिला चेंडू, जोरात चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, फ्लिक केलाय अलाउन द कार्पेट, चेंडू निघाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, डीप बॅकवर्ड स्क्वेअरला जाईपर्यंत एकच धाव पूर्ण केलाय दोन्ही फलंदाजांनी. सुंदर फलंदाजीचा मात्र नजारा पेश केलाय. जोरात चेंडू होता समीर यांचा, लेग स्टिकवरचा चेंडू होता, परंतु तितक्याच ताकदीने फलंदाजी केले. फलंदाजाने पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहेत अमोल, न स्ट्राईक ते पुन्हा साधी फलंदाज, पुढचा चेंडू समीर यांचा, आणि आता मात्र पुन्हा एकदा फ्लिक केले, चेंडू खेळून काढलाय, डीप लॉंग ऑन मध्ये चाललाय, डीप मिड विकेटच्या दिशेने एकदा पूर्ण केलाय आणि एका धावेवरती समाधान म्हणावं लागतंय. बॅकअप सुंदर आहे. चेंडू पे केला होता लंकेशने. स्ट्राईक वरती विशाल, गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा समीर, पंचाच्या बाजूने 10-12 पालाचा रन घेऊन, आणि आता मात्र पुन्हा एकदा स्विच गेलाय, चेंडू निघालाय मिड विकेटच्या डोक्यावरून, मिळतात त्या 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाजीच्या माध्यमातून पेश करतोय फलंदाज, आणि आता मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारचा घेण्याचा प्रयत्न, घुटना टेक तमाशा देख, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. समीरने आता मात्र कमबॅक केले. धावसंख्या झाल्या ती म्हणजेच अव्यांश अयांश फायटर संघाची 8 धावा झालेल्या आहेत. पहिली षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा प्लेसमेंट केलंय, पॉइंट आणि गल्लीच्या मधून निघालाय चेंडू, थर्ड मॅचच्या क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण मात्र केलं होतं, परंतु एक्स्ट्रा ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये अतिरिक्त 1 धाव मिळते. एकूण 2 धावा टोटल मध्ये ऍड होत आहेत. सुंदर मात्र फलंदाजी करतोय फलंदाज विशाल. पुन्हा एकदा सबीर यांच्या पुढचा चेंडू विशाल यांच्यासाठी, आणि पुन्हा एकदा अक्रॉस लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. झेल काय येतो लंकेश, झेल सुटते, जीवनदान दिली जाते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केले आहेत. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. सुंदर प्रकारची फटकेबाजी मात्र करतोय विशाल. गोलंदाजी देखील तितक्याच ताकदीचे गोलंदाज होते समीर, पण क्षेत्ररक्षकांची मात्र साथ मध्ये मिळाली नाही. लंकेश कडून खास करून झेल पकडण्याची झेलची सोपी झेल होती, झेलची संधी झाली होती, पण संधीचं सोनं मात्र करू शकले नाहीत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. 1 षटकानंतर धाव संख्या झाली ती म्हणजेच धाव संख्या झाली ती 11. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती निलेश, पहिला चेंडूला घेऊन काढलाय स्क्वेअर लेग विजन मध्ये. झेलची संधी, झेल बाद होण्याची संधी आहे, आणि सुंदर गोलंदाजी.
Cement. विशाल बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय नितेश साळवी. न्यू बॅटर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय नितेशला, नॉन स्ट्राईक एंडवरती अमोल, गोलंदाजी मार्कवरती पण एकदा निलेश. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू, पण एकदा झेलची संधी आहे. बघूया झेल खाली कोण येते. सुंदर झेल, शॉर्ट लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्ट्रेटच्या ठिकाणी आले आणि झेल कव्हर केले. सुंदर प्रकारचे क्षेत्ररक्षण केल्याने दुसऱ्या गडी बाद झाले नितेश यांच्या रूपामध्ये. पहिल्या षटकामध्ये 11 धावा झाल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूवरती पुन्हा एकदा कमबॅक केले. खास करून निलेशने सुंदर गोलंदाजी केली. 2 चेंडूवरती 2 विकेट मिळाल्यात. हॅट्रिकची संधी आहे पुन्हा एकदा गोलंदाजासाठी. वाटलं होतं थोडंसं मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते अव्यांश फायटर संघ, परंतु पुन्हा एकदा कमबॅक केले ते म्हणजेच वेदिका ध्रुवी 11 संघाने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आता मात्र जोरात टाकण्याचा प्रयत्न, जोरदार अपील होते. पंचांकडून कोणत्याही प्रकारची रिॲक्शन नाही. निर्धाव चेंडूची सांगता. तिसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव गेलेला आहे. 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसरे षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू फेकून झालेत. पुन्हा एकदा निलेश पंचाच्या डाव्या बाजूने आणि आता मात्र पुन्हा एकदा झेलची संधी होती, परंतु झेल मात्र मिळत नाही. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षकाने सुंदर प्रकारचे क्षेत्ररक्षण केले. तोपर्यंत एक धाव रोखू शकत नाही. एक धाव पूर्ण केले. एका धावेने धावसंख्या वाढली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवरती. 4 चेंडू आतापर्यंत दुसऱ्या षटकातील फेकून झालेत. एकच धाव खर्च केले. सुंदर गोलंदाजी केली ते म्हणजेच निलेशने. स्ट्राईक वरती अमोल. 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल आणि आता मात्र पुन्हा एकदा टॉपेज लागले. झेलची संधी आहे समीर याच्यासाठी, परंतु झेल सुटते. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय का बघूया. रनआउटची संधी आहे. जोरदार अपील केली जाते आणि थर्ड अपील साठी रेफर केले ते म्हणजेच पंचानी. सुंदर प्रकारचा अटेम्प्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाला यष्टिरक्षक समीर यांच्याकडून. शॉर्ट स्पाइन लेगच्या ठिकाणी झेल उडाली होती आणि यष्टिरक्षकाने धाव घेऊन त्या ठिकाणी झेल पकडण्याची संधी होती, परंतु झेल सुटली. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी मात्र रनआउटसाठी जोरदार थ्रो त्या ठिकाणी चेंडू फेक केला आणि बघूया थर्ड अंपायरसाठी रेफर केले गेले. धाव संख्या झाली ती 12. या चेंडूचा कशा प्रकारचा रिझल्ट येते. धाव संख्या झाले 12. बघूया कशा प्रकारची नॉट आउट. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पुन्हा एकदा पुढे चेंडू फोनचा तडवला. आता पुन्हा एकदा झेलची संधी आहे. झेल खाली आहे. क्षेत्ररक्षक आणि गडी बाद. मोठा विकेट.
धावसंख्या झाली ती म्हणजे 14. पहिल्या षटक संपल्यानंतर 11 धावा झाल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये निलेशने सुंदर प्रकारची गोलंदाजी केली. 3 धावा देऊन 3 गडी बाद केलेत. सुंदर गोलंदाजीचा नजारा. आता 6 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील. धावा मारायच्या आहेत अजून 12. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतायत फलंदाज. नॉन स्ट्राईक एंड वरती संतोषच्या स्ट्राईक वरती आहेत अजय. अजय मध्ये ती क्षमता आहे. दोस्ती 11 संघासाठी खेळत असताना त्यांनी जवळजवळ 2 वेळा त्याने 6 चेंडू 16 धावा चेस केल्यात. असं अजय आपण स्ट्राईक वरती पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आहेत वीरेंद्र. गोलंदाजी करतोय पंचाच्या उजव्या बाजूने. पहिला चेंडू जोरात टाकला गेलाय. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाले. मागील मॅचचा सामनावीरचा पुरस्कार घेणारा गोलंदाज आपण पाहतोय वीरेंद्रला. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय. 10-12 पालांचा रन पाय. 5 चेंडू आणि 12चं समीकरण बनलंय. बघू या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतायत. कर्णधारांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पाच चेंडू आणि 12 धावा. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार. पुढचा चेंडू उंच तडवलाय. झेलची संधी आहे का बघूया. झेल मात्र सुटलाय. 1 धाव मिळते आणि दुसऱ्या धावेसाठी गडी बाद झालेला आहे. गरज आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी गेले. ज्या ठिकाणी 6 धावा होत्या त्या ठिकाणी 1च धाव दिली आहे. दुसऱ्या धावेसाठी गडी बाद केला म्हणजे 5 धावा या ठिकाणी बॅलन्स करून ठेवल्या आहेत. सुंदर गोलंदाजी केली आहे. गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज आपण पाहतोय वीरेंद्र. स्ट्राईक वरती अजय. अजय मध्ये ती क्षमता आहे. अजय मध्ये ती पॉवर आहे. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतो. तितक्याच ताकदीचा गोलंदाज देखील वीरेंद्र याच्यामध्ये देखील ती क्षमता आहे. सुंदर गोलंदाजीचा तर नजारा आतापर्यंत पेश करतोय. पंचांच्या उजव्या बाजूने पुढचा चेंडू असेल वीरेंद्र यांचा. आणि आता मात्र पुन्हा एकदा फ्लिक केलंय. चेंडू निघालाय तो म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय का बघूया. आणि दुसऱ्या धावेसाठी मात्र या ठिकाणी धाव बाद. गडी बाद होतोय. अमर देखील बाद होतोय. काय ना गरजेचं आहे. 3 चेंडू आणि 10 धावा. सामन्याचं समीकरण पूर्णपणे चेंज झालेलं आहे. असं वाटत होता की अयश फायटर संघाकडे सामना झुकतोय परंतु निलेशचा जो दुसरा षटक कमबॅक करून दिले म्हणजे वेदिका ध्रुवी 11 संघाला. आणि कमबॅक करून दिले ते म्हणजेच आपल्या टीमला. सुंदर गोलंदाजी केली आतापर्यंत. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज वीरेंद्र याने. न्यू बॅटर जात आहेत सुहास. नॉन स्ट्राइक एंड वरती 3 चेंडू आणि 10 धावा. किलरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न मात्र या ठिकाणी करावे लागणार आहेत. या ठिकाणी प्रयत्न गोलंदाजाला देखील करावे लागतील. प्रयत्न फलंदाजाला देखील करावे लागतील. 3 चेंडू आणि 10चं समीकरण बनलेलं आहे. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रहेगी देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो तुम, नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर कभी भी मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न मात्र या ठिकाणी दोन्ही
फलंदाज गोलंदाजांना करावे लागतील. आता मात्र चेंडू खेळलाय मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षकाकडून मिस फील होते, चेंडू निघालाय, वन बाउन्स, सीमारेषा पार, 4 धावा. आणि 6 धावा. लंकेशची मिस फिल्डिंग पाहायला मिळते डीप लॉंगॉनच्या ठिकाणी. आता बघा पुन्हा एकदा समीकरण कशा प्रकारे बनलं गेले. अशा कित्येक मॅच जिंकवणारा फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय, खास करून अजयला, ज्याच्याकडे दांडगा अनुभव आहे. तितकाच ताकदीचा फलंदाज आपण पाहतोय, तेवढंच त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तितक्याच ताकदीचा गोलंदाज देखील आपण या ठिकाणी पाहतोय, ते म्हणजे वीरेंद्र यांना. वेदिका ध्रुवी 11 संघाकडून गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पंचाच्या उजव्या बाजूने पुढचा चेंडू असेल अजय यांच्यासाठी. फुल लेंथ तीरावरचा चेंडू, चेंडू खेळ काढलाय पुन्हा एकदा लॉंगॉन मध्ये. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय. रनआउटची संधी आहे, जोरदार अपील केली जाते, परंतु कोणत्याही प्रकारची रिएक्शन मात्र पंचांकडून पाहायला मिळत नाही. 2 धाव मिळत आहेत, 2 धावेने धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवरती. एक चेंडू आणि 4 धावा. आणि हा कारनामा त्याने या अगोदर देखील केलाय. दोस्ती 11 या संघामध्ये एक चेंडू 4 धावा असताना 2 वेळा अजयने चौकार मारलेले आहेत, म्हणजे जुना अनुभव आहे. तितकाच नवोदित खेळाडू गोलंदाज मात्र वीरेंद्र देखील तितकाच ताकदीचा गोलंदाज आहे. या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा ये तास जमवशी, जपून आपुले खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल गायला, जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टरक्षक तुझा उजळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध आहे तोच इथे रंगला, जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. बघू या ठिकाणी कोण कशा प्रकारची फलंदाजी आणि गोलंदाजी कशा प्रकारची होते. हुकला तो संपला. आणि आता मात्र सुंदर प्रकारची गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचा नजारा, रोमहर्षक लढत या ठिकाणी पाहिले. अटातटीचा सामना. एक चेंडू